नमस्कार. मी बनवणार आहे आज अंडा पराठा. एकदम सोपी. आपला जे उंडा आपण जे पोळ्या लाटायला घेतो त्यातल्या एक पोळीचा मी उंडा उरून घेतला. मस्त पराठ्यासारखे त्याला 2-3 फोड मारले तेल लावून थोडंसं आतून. आता त्याची गोल आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. गोल पोळी लाटून झाल्यानंतर आपल्याला ही तव्यावर आधी शेकून घ्यायची आहे एका बाजूने. पोळी आपली भाजेपर्यंत आपण एक अंड फोडून घेऊया ताटामध्ये, एखाद्या प्लेटीमध्ये म्हणा, छोट्या कटोरीमध्ये. चिमूटभर मी मीठ टाकलं आहे, त्यात थोडीशी चटणी टाकली आहे लाल तिखट, आणि थोडंसं चमच्याच्या साहाय्यानं असं फिरून घ्यायचं आहे. आता आपली पोळी छान दोन्ही बाजूने भाजली आहे. तर वरचा पोपडा आपल्याला, म्हणजे चपातीचा जे फुगलेला भाग आहे ते आपल्याला असा काढून घ्यायचा आहे. आणि मध्ये आपल्याला हे अंड्याचं मिश्रण हे आतमध्ये टाकून द्यायचं आहे. आणि वरतून ते पोळीचा आपण जे पापूड काढला वरती ते आपल्याला पुन्हा असा झाकून घ्यायचा आहे. असा आता आपल्याला सराट्याच्या सहाय्यानं असं दाबून दाबून ही पोळी आपल्याला परत करून याच्यावर आपल्याला तेल सोडायचं आहे थोडंसं, म्हणजे जेणेकरून अंडं आतून मस्त आपलं असं भाजून येईल. ते थोडीशी दाबून दाबून असं सराट्याच्या सहाय्यानं पोळी आपल्याला मस्त हा अंडा पराठा भाजून घ्यायचा आहे. हे बघा किती छान असं मस्त भाजून आलं आहे. आता अंडे पण त्यात आतमध्ये मस्त छान असं भाजून आलं आहे. असा आहे अंड्याचा पराठा. एकदम सोपी रेसिपी. तोडून बघितलं तर हे बघा आतून चिपकून बसून जाते मस्त. पोळीची फोल्ड करून खाल्लं तरी एकदम परफेक्ट. लेकरं म्हणजे मुलं घरातले खूप छान असा आवडेल असा हा पराठा.